तुझ्यासाठी अदेय काही नाही माझ्याकडे, म्हणजे न देण्यासारखं काही नाही. मी तू जे मागशील ते देईन. तू मला खूप प्रसन्न केलेलं आहेस, तू जे आचरण केलेलं आहेस, जीवनामध्ये जो आमूलाग्र बदल करून घेतलेला आहेस, पापिनी पासून ते पुण्य प्रदायिनी अशी तू झालेली आहेस. तुझ्या स्पर्शाने सुद्धा पुण्य होईल एवढी साधना तू जीवनभर करत राहिलीस. तुला काय पाहिजे मला माग. चंचुले सखी सुप्रीता मया स्तुत्यास्मि सुंदरी किं याच सेवनं ब्रूहि नादेयं विद्यते तव. मैया मला एकच गोष्ट मागायची आहे, एकच गोष्ट विचारायची आहे की माझे पतिदेव कुठे असतील. बघा कुठे आली, पृथ्वीवर नाही, आज दुसऱ्या देशामध्ये नाही, परंतु कैलास भुवनामध्ये आहे. आणि कैलास भुवनामध्ये आल्यानंतर मग भरता अज्ञात असते. माझा भरता, माझा पती आता कुठे आहे माते, मला समजत नाही. त्याची गती काय झाली असेल माझ्या पतीची. माझ्या पूर्वीच तो मृत झाला होता, तो कुठे आहे कळेल का माता. तेव्हा पार्वती मैया सांगू लागली, सुते भरता बिंदुगाहो महापापी दुराशयः वेशा भोगी महामूढो मृत्वास नरकं गतः. हे अनघे, हे निष्पाप असलेल्या चंचुले, तुझा पती मरण पावला आणि भयानक अशा नरकांना भोगून सुद्धा त्याचे पाप संपले नाही. नंतर पृथ्वी लोकावर येऊन विंध्य पर्वतावर तो राहिला आणि त्या ठिकाणी पिशाच बनून राहत आहे. अति कष्टामध्ये तो आहे, भयानक कष्टामध्ये तो बिंदुक आहे. तेव्हा अति दुःखित झाली. पतीच्या दुःखाने दुःखित होऊन गेली चंचुला. काय करावं काय समजेना. त्या महेश्वरीला, त्या महादेवी पार्वतीला परत परत प्रणाम करू लागली आणि विचारू लागली, मैया केनो पायेन मे भरता पापात्मा सबुद्धी कुबुद्धिमान सद्गतिं प्राप्नुयात् देवी तद्वदाशो नमोस्तुते. हे देवी, हे गिरिजे, हे दुर्गे, मला मैया सांग की माझ्या पतीचा उद्धार कशाने होईल, त्याची दुर्गती, त्या दुर्गतीमधून मुक्ती कशी प्राप्त होईल. तेव्हा देवी सांगू लागल्या, हे बघ चंचुले, तुझा जो पती आहे तो खूप दुष्ट आहे, भयानक दुष्ट आहे. नरक भोगून, वेश्यांना भोगून नरक भोगेल, नरक भोगून पिशाच झालेला आहे. खायला प्यायला सुद्धा काही मिळत नाही, वात भूक आहे, वायू पिऊन त्याला राहावं लागत आहे. परंतु तुझ्या हृदयामध्ये त्याच्याबद्दल करुणा आहे, मला आनंद होत आहे. त्या तुझ्या पतीला, त्या पिशाचाला, त्या बिंदुगाला शिव कथा ऐकवावी लागेल, शिव महापुराण कथा ऐकवावी लागेल. आणि शिव महापुराण कथा जेव्हा तू ऐकवशील तेव्हा त्याची मुक्ती होईल. सांगितलं, मैया याचा उपाय तुम्हालाच काहीतरी करावा लागेल. मी दुर्बुद्धी असलेली, पापिनी असलेली, मी काय कथा सांगणार. तेव्हा मैयांनी तुंबुरजींना बोलावलं. अथ तुंबरं आहूय शिवसत्कीर्ती गायकं. गंधर्वराज तुंबुरूंना बोलावलं आणि बोलावल्याबरोबर लगेच प्रकट तुंबुरू झाले. आणि प्रकट झाल्याबरोबर कशा आहेत तुंबुरू, शिवसत्कीर्ती गायक आहेत. आणि नेहमी भगवान भोलेनाथांची, गौरी शंकरांची कीर्ती गायन करणारे आहेत. नाम संकीर्तनामध्ये त्या तुंबुरूंना आनंद येतो. आणि भजन करत करत, नाम संकीर्तन करत करत तुंबुरू आले. जय गौरी शंकर जय भोलेनाथ, 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 जय गौरी शंकर जय भोलेनाथ.
गंधर्वराज तुंबुरू त्या ठिकाणी प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर पार्वती मैया बोलू लागल्या, हे तुंबरो शिवप्रीत मम मानस कारक सहानया विंध्यशैलम भद्रम ते गच्छ सत्वरम. सांगितलं, हे तुंबुरो गंधर्वराज, तुम्ही मला जे अभिष्ट कार्य आहेत त्यांची सिद्धी करणारे आहेत, मला जी इच्छित कार्य आहे, मला मनोवांछित जे कार्य आहे ते तुम्ही करणारे आहात, मी जाणते. म्हणून आज एक कार्य आहे, ते कार्य करण्यासाठी तुम्हाला इथं बोलावलं आहे. हे पहा, विंध्यशैल, विंध्य पर्वत आहे, त्या पर्वतावर या चंचुलीचा पती बिंदुक नावाचा ब्राह्मण तो पिशाच होऊन त्या ठिकाणी राहिलेला आहे. वेश्यापती होता. वेश्यांना उपभोगून अति भयंकर अशा नरकाचं दुःख भोगून त्या ठिकाणी तो स्थानापन्न झालेला आहे. खूप दुःख भोगत आहे. या पृथ्वी लोकावर असताना कधी स्नान केलं नाही, कधी संध्या केली नाही, कधी संतांचं पूजन केलं नाही, कधी देवाचं पूजन त्याला केलेलं नाही. दुर्भक्षी होता. काय खावं काय खाऊ नये हे समजत नव्हतं. दुर्व्यसनी होता आणि हिंसक होता. हिंसा करायचा तो शस्त्रधारी होता. सव्य हस्तेन भोजनी, डाव्या हाताने खाणारा तो बिंदुक होता. डाव्या हाताने निषिद्ध सांगितलंय खाणं, त्या डाव्या हाताने खाणारा तो होता. गरीब लोकांना पीडा द्यायचा, दीनानाम पीडक, क्रूर होता. परवेश प्रदीपक होता. शेजारी पाजारी कोणी जर घरी नसले तर घर जाळून द्यायचं. दुसऱ्याची घर जाळून देणारा हा दुष्ट इतका भयंकर. चांडाळांच्या सोबत त्याचे संवाद चालायचे, चांडाळांसोबत गप्पा मारत बसायचा. दररोज वेशांचा उपभोग करून हा दुष्ट त्याची पतिव्रता पत्नीला सुद्धा वेश्या बनवून टाकलं त्या दुष्टाने. एवढा भयानक पापी आणि त्या पाप्याच्या कल्याणाची इच्छा करणारी त्याची पत्नी चंचुला. हा चंचुला सोबत, हे तुंबुरो तुम्ही जा आणि जाऊन विंध्य पर्वतावर शिवकथेचं गायन करा. तुम्हाला आदेश प्राप्त झाल्यानंतर तुंबुरू विमानामध्ये आरूढ झाले आणि चंचुला देखील विमानामध्ये बसली आणि निघाली. तत्रा पश्यत् पिशाचं तं महाकायं महाहनुं प्रहसन्तं रुदन्तं च वल्गन्तं विकटाकृतिं. विंध्य पर्वतावर विमान उतरलं. त्याच्यातून चंचुला आणि गंधर्वराज तुंबुरू उतरले तेव्हा महाभयानक मोठमोठे जबडे असलेले, मोठमोठ्या दाढा, मोठमोठे दात बाहेर आले, असं भयंकर ते पिशाच समोर दिसलं. मोठमोठाने हसत होतं, मोठमोठाने रडत होतं. भयानक भयानक असे आवाज तो बिंदुक, पिशाच झालेला तो बिंदुक काढत होता. महाभयंकर दुःख भोगीत इथं ओरडत बसलेला होता. तेव्हा जवळ गेले तुंबुरू, तेव्हा युद्धच करायला लागला. अंगावर येऊ लागला धावून. परंतु तुंबुरू ही काही साधारण नव्हते. तुंबुरू देखील महाबली सांगितलं. महाबलवान होते गंधर्वराज. त्याला पकडलं पाशांमध्ये आणि बांधून त्याला बसवलं. बांधून बसवल्यानंतर त्यांनी व्यासपीठाचं निर्माण केलं. सुंदर असं व्यासपीठ निर्माण केल्यानंतर ही गोष्ट सगळीकडे पसरली की त्या विंध्य पर्वतावर एक पिशाच आहे आणि त्या पिशाचाला शिवकथा सांगण्यासाठी, त्याचा उद्धार करण्यासाठी गंधर्वराज तुंबुरू आले आहेत. सगळीकडे कोलाहल झाला. सगळे ऋषी मुनी देवता धावत धावत स्वतःच्या मुलांसोबत, स्वतःच्या शिष्यांसोबत, स्वतःच्या बायकांसोबत त्या ठिकाणी येऊ लागले. आनंद झाला. सगळी सभा भरली. अचानक अनेक लोक तिथं, अनेक देवता, अनेक ऋषी प्रकट झाले आणि ही कथा ऐकण्यासाठी बसले. आणि सप्तसहितम आदरात, 7 संहितांनी युक्त, 24,000 श्लोकांनी युक्त असा हा ग्रंथ, ही संहिता, परम पावनी शिवकथा तुंबुरूंनी त्या पिशाचाला जेव्हा ऐकली तेव्हा पिशाच त्या पिशाच योनीमधून मुक्त झाला. सगळे लोक कृतार्थ झाले, कृतार्थ समजू लागले. आनंदी आनंद सगळीकडे झाला
आणि नंतर काय झालं? दिव्य रूप धरो बभुवाशु गौरवर्ण सितांशुकः. तो पिशाच जो होता ज्याच्याकडे पाहावंसं वाटत नव्हतं, अत्यंत भयंकर जो दिसत होता, तो पिशाच नाही राहिला. दिव्य रूप प्रदान त्याला झालं. कापरासारखी गोरी त्याची काया त्याचं शरीर बनलं. भस्म सगळ्या अंगावर दिसू लागलं. दिव्य अलंकाराने युक्त तो बिंदू दिसू लागला. सगळ्यांना आनंद झाला. अरे हा तर वेश्यापती होता, पिशाच होता, याचा उद्धार झाला. सगळे आनंदी होऊन आपापल्या स्थानांना सगळे गेले. गायन करत त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांचे पार्षद शिवगण त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्या विमानामध्ये बिंदूक बसला. त्याच्या शेजारी चंचुला बसली आणि शिवगणांनी समाविष्ट असलेल्या त्या विमानामध्ये अतिशय दीप्तिमान विमानामध्ये बसून शिवलोकाला पोहोचले. अशा प्रकारे शिवलोकाला गेल्यानंतर भगवान भोलेनाथांचं दर्शन त्यांना घडलं आणि त्या ज्योतिषमतीपुरामध्ये ज्योतिषमान दिव्य दैदिप्यमान हजारो करोड सूर्यांच्या दीप्तीप्रमाणे असलेल्या त्या कैलास लोकामध्ये त्यांना स्थान प्राप्त झालं. आणि भगवान भोलेनाथांनी त्या बिंदुकाचा स्वतःचा गण म्हणून स्वीकार केला आणि त्या चंचुलेचा महादेवी महेशानी पार्वती मातेने त्या चंचुलीचा स्वतःची सखी म्हणून स्वीकार केला. कृतकृत्य होऊन गेले. अशा प्रकारे ही परम पावनी अघोध ध्वंस करी, अर्थात पापांच्या ओघाला ध्वंस करणारी, पापांना संपवणारी अशी ही कथा, असा हा इतिहास या ठिकाणी सूतजींनी सांगितला. कसा आहे हा इतिहास? येदं शृणुयात् भक्त्या कीर्तेद्वा समाहितः स भुक्त्वा विपुलान् भोगानन्ते मुक्तिमवाप्नुयात्. हा परमपावन इतिहास ज्यांनी ऐकला आहे ते सर्व विपुल भोग भोगतील, ऐश्वर्यवान या लोकांमध्ये होतील, वेगवेगळ्या प्रकारचे ऐश्वर्य त्यांना प्राप्त होतील आणि परलोकामध्ये गेल्यानंतर भगवान भोलेनाथांच्या धामामध्ये जाऊन, शिवलोकामध्ये जाऊन परम पदाची प्राप्ती त्यांना होईल. अशा प्रकारे सुंदर कथा, हा सुंदर इतिहास सूतजींनी सांगितला आहे. आपण महात्म्याच्या 5 अध्यायांना या ठिकाणी पूर्ण केला आहे. 6 अध्यायामध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा सूतजींना प्रश्न केला की महाराज, स्वयंपाक बनवायचा झाला तर त्याची विधी असते, एक प्रक्रिया असते. पुरणाची पोळी बनवायची म्हणल्यानंतर त्याची प्रक्रिया असते. मी तर ती कथा ऐकली असेल, शहरातल्या बाईने पुरणाची पोळी कशी केली, तर त्याची विधी असते. पुरण बाहेरून लावून नाही जमत, पुरण मध्येच घालावं लागतं, त्याची विधी असते. प्रत्येक स्वयंपाक जो आहे तो बनवायचा तर त्याची एक प्रक्रिया असते. तर प्रत्येक ग्रंथ श्रवणाची प्रक्रिया असते. ग्रंथ ऐकायचा आहे तर तो असाच ऐकला म्हणून जमत नाही, त्याची विधी असते, तरच त्याचं उत्तम असं फळ मिळतं. मग आम्हाला ती विधी सांगा ना महाराज. सांगितली विधी की उत्तम मुहूर्त शोधावा, उत्तम मुहूर्तामध्ये ही कथा प्रारंभ करावी, दूरहून लोकांना बोलवावं, दूरहून वाहन पाठवून लोकांना घेऊन यावं. आजच्या काळामध्ये तर खूप सुलभ झालेला आहे. एक मोबाईलची रिंग फिरवली की कित्येक लोकांना मेसेज टाकता येतो, कित्येक लोकांना बोलावता येतं. मग आपल्या आप्तांना, आपल्या स्वकीयांना ज्यांचं कल्याण व्हावं अशी इच्छा आहे त्यांना इथे आपण बोलवू शकतो ही कथा ऐकण्यासाठी. येणं शक्यच नसेल एखादा दिवस तरी या, एखादा दिवस नसेल तर अर्धा तास तरी या. अहो अर्धा क्षण येऊन जातो. अर्धा क्षणाने सुद्धा मुक्ती देणारा हा ग्रंथ आहे, शिवकथा आहे. तुम्ही जरूर या. नसेल जमत तर मोबाईल तर कोणाकडे आहे, धरला मोबाईल, व्हिडिओ कॅमेरा दिला पाठवून, हे तर सगळ्यात सोपं आहे. असं करावं, दूरहून लोकांना या ठिकाणी बोलवावं. जे शांभव आहेत, शंभू शिवांचे भक्त आहेत, त्यांना तर विशेष आमंत्रण देऊन या कथेसाठी बोलवावं. आणि ही कथा भगवान भोलेनाथांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये केली तर सर्वोत्कृष्ट, तीर्थांमध्ये केली तरी उत्कृष्ट, तीर्थाच्या स्थानामध्ये जर नाही करता आली
स्वच्छ सुंदर परम पावन घरामध्ये जरी ही कथा केली तरी चांगली गोष्ट आहे सांगितली. भगवान भोलेनाथांसाठी एक दिव्य आसन त्या ठिकाणी निर्माण करावं. त्याचप्रमाणे वक्त्यासाठी सुद्धा दिव्य असं आसन निर्माण करावं. मंडप द्यावा आणि चारी दिशांना कर्दळीचे खांब, केळीचे खांब चारी दिशांना लावावेत. श्रोत्यांना सुद्धा बसण्यासाठी, ऐकणाऱ्यांना बसण्यासाठी सुद्धा चांगल्या जागेचं निर्माण करावं. स्वच्छ झाडून ती जागा घ्यावी. त्या ठिकाणी आसनं अंतरून श्रोत्यांना बसण्यासाठी जागा करावी. विवाहामध्ये जसं आपलं चित्त असतं आणि जसं आपलं वित्त आपण खर्च करतो, विवाह करताना, लग्न करताना चित्त कुठं असतं आपलं? सगळं त्या लग्नाच्या कार्यामध्येच चित्त असतं. पैसा कुठे असतो आपला? सगळा जाणार त्या लग्नामध्येच सगळा पैसा संपतो. तादृशम सांगितलं, जसं विवाहामध्ये तुमचं चित्त आणि वित्त, विवाहामध्ये जसं मन असतं आणि धन सुद्धा असतं, त्याप्रमाणेच इथं चित्त आणि वित्त, मन आणि धन अर्पण करावं या शिवकथेच्या मधून सांगितलं. आणि जो वक्ता आहे त्याच्यामध्ये नीच बुद्धी कधीच करू नये, त्याची निंदा कधीच करू नये. कारण पुराण सांगणारा जो वक्ता आहे तो गुरु आहे. तो जन्मतो गुरतश्चैव, जन्माने आणि गुणाने तर खूप गुरु असतात, परंतु मुक्ती प्रदान करणारा पुराण वक्ता जो आहे तो निश्चितच गुरुस्थानी आपल्या असतो. पुराणज्ञ जो आहे, पुराण सांगणारा कथा प्रवक्ता जो आहे तो शुची असावा, स्वच्छता शौच त्याच्या ठिकाणी असावं, शांत असावा, विजित मत्सर असावा. त्याच्या अंतःकरणामध्ये मत्सर असू नये. कोणी त्याच्या पुढे जातो त्याला त्याच्या अंतःकरणामध्ये झळफळाट होतो, असा मत्सरही त्याच्या ठिकाणी नसू नये. करुणा असावी त्याच्या हृदयामध्ये, कृपाळू असावा, शास्त्र विशारद असावा, श्रोत्रिय सद्गुरूंपासून शास्त्रांचा अध्ययन केलेला तो वक्ता असावा. सूर्योदया पासून ही कथा सुरू करावी सांगितली, परंतु आपल्याकडे ज्ञानेश्वरी सूर्योदयापासून होते, आनंद आहे. त्यानंतर सांगितलं की जे धूर्त लोक आहेत त्यांच्या पुढे कथा सांगू नये. जे दुर्वृत्त आहेत, वाईट वागणारे आहेत, नास्तिक लोक जे आहेत त्यांच्या पुढे ही कथा करू नये. जे कुटील लोक आहेत त्यांच्या पुढे सुद्धा ही कथा ऐकू नये त्या धूर्तांना. आणि धूर्त माणूस असेल त्याच्या घरी सुद्धा कधी कथा करू नये. किती जरी धन देत असेल धूर्त माणूस, शिवकथा आमच्या घरी करा म्हणून, तरी त्या धूर्ताच्या घरी कथा करू नये सांगितलं. कथेच्या मध्ये विघ्न येऊ नये. कथेच्या प्रारंभी भगवान गणेशांचं स्मरण करावं, गणेशांची स्तुती करावी, भगवान भोलेनाथांची स्तुती करावी, या ग्रंथ राजाची पूजा करावी. त्यानंतर सांगितलं सगळी चिंता सोडून द्यावी. कशा कशाची चिंता असते? लोकचिंता धनागार, पुत्र चिंता विदस्य च. धनागार, घरात जर पैसे कुठे ठेवले असतील, साखराच्या डब्यात, पिठाच्या डब्यात, ते आठवत असतील तर ती चिंता सोडून द्या. पैसे कुठे ठेवले, मुलं काय करतायत, मुली काय करायला लागल्यात, नातवंड काय करायला लागल्यात, त्यांच्यावरच ध्यान ठेवून इथे बसू नका. लोकांची चिंता, लोक काय म्हणतील, लोक काय करत असतील, ही सगळी चिंता सोडून द्या. शुद्ध मती व्हा, शुद्ध अंतःकरणाने ही कथा श्रवण करा. जे वक्त्याला नमस्कार करून कथा ऐकायला बसत नाहीत सांगितलं, असंपूज्यम पुराणमी यथाशक्तानुपानवे दरिद्रान पावना. वक्त्याला जे नमस्कार करून जे बसत नाही, ते ग्रंथाला नमस्कार करून जे बसत नाहीत ते पावन होत नाहीत, ते दरिद्री होतात सांगितलं. म्हणून नमस्कार करत जा. तर सांगितलं कथा चालू आहे आणि कथेमधून उठून घरी गेला तर न देशां दारादी संपदा, पुढल्या जन्मामध्ये त्याला बायको मिळणार ना, पुढल्या जन्मामध्ये त्याला संपत्ती मिळणार नाही. आणखी सांगितलं की कथा जिथे चालू आहे त्या ठिकाणी बसल्या बसल्या तंबाखू म्हणून जर खाल्ली तर त्या तंबाखू म्हणून खाणाऱ्याला, पानाचा विडा खाणाऱ्याला यमाचे किंकर, यमाचे दूत त्याची विष्ठा खाऊन घालतात. खायचे की नाही तर तुम्ही ठरवा, मी नाही सांगणार. सांगितलं की
वक्त्यापेक्षा उंच आसनावर जे बसतात, थाटा माटामध्ये जे बसतात, ते काका होतात. काका म्हणजे कावळे होतात ते. पुढे सांगितलं, कथा संपल्यानंतर कथेच्या प्रारंभी ग्रंथाला आणि वक्त्याला जे नमस्कार करत नाहीत ते अर्जुन वृक्ष होतात. इथे अर्जुन वृक्ष आहे मागे, पंचफळासारखी ज्याची फळ आहेत. आणखी सांगितलं की जे लोळून लोळून कथा ऐकतात, असेल तर जागे व्हा, माहित नसेल तर जाऊ द्या, परंतु कोणी असतील लोळून लोळून कथा ऐकणारे तर लोळून लोळून कथा ऐकू नका, कारण भवंती अजगरादय, आजगर बनतो तो. सांगितलं की वक्ता, त्या वक्त्याची जर कोणी निंदा केली इथे किंवा घरी जाऊन जर निंदा वक्त्याची जर केली तर ते 100 जन्म कुत्र्याचे उपभोगतात, आनंद घेतात कुत्र्याच्या जन्माचा. आणखी सांगितलं, कथा चालू आहे आणि कथेमध्ये त्यांच्याच गप्पा चालू आहेत. असे लोक गर्दभ बनतात, नरकामध्ये जातात आणि परत इथून गाढव बनतात या लोकांमध्ये. आणखी पुढे सांगतात की या परम पावन कथेला जे ऐकतच नाहीत, कधीच ऐकत नाहीत, कळलंय कथा आहे इथे, निळकंठेश्वरामध्ये कथा आहे, बॅनर लागलेले, परंतु कथेला येतच नाहीत, कधीच येत नाहीत, ते वनसुकर बनतात. वनसुकर म्हणजे जंगली डुक्कर. यानंतर सांगितलं, कथा चालू असताना जे विघ्न आणतात, कथा होऊ देत नाही, काहीतरी डिस्टर्ब करतात, काहीतरी व्यत्यय आणतात, ते ग्रामसुकर होते, गावठी डुक्कर. काही ना जंगली डुक्कर सांगितलं आणि काही ना गावठी डुक्कर सांगितलं. पुढे सांगतात की कथेच्या प्रारंभी नवग्रहांची पूजा करावी आणि कथा प्रारंभ होत असताना वक्ता जे व्यास आहेत त्यांना प्रार्थना करावी की माझ्या हृदयामधलं अज्ञानरूपी अंधकार नष्ट व्हावं. या शिवपुराणाची स्तुती करावी प्रारंभी. एक नियम सांगितला की पुंसां दीक्षाविहीनानां नाधिकारः कथाश्रवे. ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही त्यांना ही कथा ऐकण्याचा अधिकार नाही, एवढंच सांगितलं अधिकार. ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही त्यांना ही कथा ऐकण्याचा अधिकार नाही. ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नसेल त्यांनी घालून घ्या. ब्रह्मचर्याचं पालन करावं 7 दिवस. 7 दिवस कथा संपेपर्यंत गाईचं तूप पिऊन राहावं. दूधच मिळणार, गाईचं तूप कुठून मिळणार आहे? तूप नसेल शक्य तर गाईचं दूध पिऊन राहा 7 दिवस. तेही मिळत नसेल, तेही जमत नसेल तर फलाहार करा. फलाहार म्हणजे आपण फराळ करून टाकलाय, शाबू, फळांचा आहार करा. फळांचा आहार जमत नसेल तर 1 वेळा जेवण करा. 1 वेळा 7 दिवस जेवण करा. राज चक्कर येते आम्हाला एकदा जेवण. 2 वेळा जेवण करा. 2 वेळा जेवण करा. 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 10 वेळा जेवण करा. परंतु एवढंही जेवू नका की गेल्या बरोबर आपली झोप बघून वक्ताही झोपला पाहिजे. मर्यादित जेवण करा. कथेमध्ये विघ्न येऊ नये, उपवासाने विघ्न येऊ नये, जास्त जेवल्यामुळे सुद्धा कथेमध्ये विघ्न येऊ नये सांगितलं. मसूर खाऊ नका 7 दिवस. त्यानंतर टरबूज खाऊ नका, वांगे खाऊ नका. आज झाली माहित नव्हतं. वांग्याला वार्ताकं कलिंदं च चिंचडिं मूलकं च कांडुं लशुनं हिंगुं गुंजनं मादकं हितत्. वांग खाऊ नका सांगितलं. त्यानंतर हिंग खाऊ नका, कांदा लसूण खाऊ नका, मुळे आणि गाजर सुद्धा 7 दिवस खाऊ नका, टरबूजही खाऊ नका, कंदमुळे सुद्धा कुठले खाऊ नका 7 दिवस. त्या प्रकारचे व्रत सांगितले. आणि एक मुख्य गोष्ट सांगितली, रजस्वलां पश्येच्च पतितान् वदेत् कथां. रजस्वला जी स्त्री आहे, मासिक धर्म ज्या स्त्रीला आलेला आहे महिन्यामधला, त्या स्त्रीचं तोंड सुद्धा पाहू नका. कथा 7 दिवस जोपर्यंत चालू आहे. विचार करा, ग्रंथाचे बोल आहेत, रजस्वलां पश्येत, रजस्वलीचं तोंडही पाहू नये कथा ऐकत असताना. आणि रजस्वलीने कथा करावी. आजच्या काळामध्ये होत आहे महाराज. आजच्या काळामध्ये
स्त्रिया कंटिन्यू कथा चालू आहेत काय त्यांच्या, मग त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. काला तस्मै नमः. हा एक नियम सांगितला. अंतःकरणामध्ये सत्याचरण अहिंसा अंतःकरणामध्ये ठेवावी. आणि या कथा काळामध्ये जेवढंही आपण दान देऊया, ही कथा चालू असताना जेवढं काही दान करूया त्याचं अक्षय फळ मिळतं. अक्षय फळ प्रदान होतं. त्याचं सांगितलं की पुराण, या पुराणासाठी जो वस्त्र देतो, या पुराणासाठी जो सूत्र देतो तो ज्ञान संपन्न होतो. सांगितलं की वक्त्यासाठी वस्त्र, आभूषण, पात्र, आसनासाठी कंबल अर्थात घोंगडी आहे, मृगचर्म आहे, असे जो कोणी देणारा आहे तो स्वर्ग सुख उपभोगतो आणि भगवान शिवांचं पद प्राप्त करून घेतो. त्या कथेचं पूजन, या शिवकथेचं, शिव महापुराणाचं पूजन करावं आणि महोत्सव साजरा करावा. गीता वाचावी दररोज. या ठिकाणी ज्ञानेश्वरी दररोजच होत आहे, हा नियमही होत आहे. या ठिकाणी सुंदर आसन करून त्यावर सुंदर सिंहासनावर ग्रंथराजाला ठेवावं, त्या ठिकाणी सांगितलं. आणखी वस्त्र, आभूषण इत्यादी दान आचार्यांना देऊन कृतकृत्य होऊन जावं. कारण गंगा आहे, हात धुवून घेण्याचा हाच मोका आहे, हीच संधी आहे. आणखी काय ऐकावं असं वाटतंय असा प्रश्न श्री सूतजींनी केला आणि सांगतात, श्रीमद शिवपुराण तु पुराण तिलकं स्मृतं महत् शिव प्रियं रम्यं भवरोग निवारणं. हे शिवपुराण पुराण तिलक आहे. पुराणांचा सुद्धा तिलक आहे, तिलक स्थान आहे, अर्थात श्रेष्ठ आहे. सगळ्या पुराणांमध्ये शिवपुराण श्रेष्ठ आहे. भगवान भोलेनाथांना प्रिय आहे, विष्णुनाथांना प्रिय आहे. भव रोगाचं निवारण करणार शिव महापुराण आहे. ते जन्म भार खलो जीवलोके वै सदा ध्यायन्ति विश्वनाथं वाणी गुणांस्तौति कथां शृणोति श्रोत्रद्वयं ते भवमुत्तरन्ति. त्यांचा जन्म सफल झाला ज्यांनी ही कथा 7 दिवस बसून लक्ष देऊन मनन करून निधिध्यासन करून भगवान शिवांचं स्मरण करून ज्यांनी ही कथा ऐकली त्यांचा जन्म इथेच सफल झाला घोषणा केली सूतजी महाराजांनी. ज्यांची वाणी भगवान शिवांचे गुण गाणारी आहे, ज्यांचे श्रोत्रद्वय कान भगवान शिवांची कथा ऐकतात, ते निश्चितच या भवनाम संसाराला तरुण जातील, यामध्ये काही शंका नाही. अशा प्रकारे महात्म्य या शिवपुराणाचं पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला विद्येश्वर संहिता 7 संहिता ज्या सांगितलेल्या आहेत ग्रंथाच्या, त्या 7 संहितांमध्ये प्रवेश करायचा.